नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तर मित्रांनो, चला आपण आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुमचा शॉर्ट जो चॅनल आहे तो फ्रीज का झाला? शॉर्ट चॅनल फ्रीज होण्याचे कारण काय आहे? म्हणजे बरेच असे नवीन यूट्यूबरांचं म्हणणं आहे आणि काही जुने पण थोडे आहेत यूट्यूबर्स, त्यांचं खूप म्हणणं आहे की माझा चॅनल फ्रीज झाला आहे. माझ्या चॅनलवर 5 ते 6 व्ह्यूज येऊन माझं चॅनल जास्त चालत नाही. म्हणजे 5 ते 10, जास्तीत जास्त 40 ते 50 एवढ्या व्ह्यूजच्या पुढे तर व्ह्यूज जात नाही. म्हणजे खूप कमी व्ह्यूज येतात. काही म्हणतात की आम्ही दरवेळेस चांगल्या प्रकारे कंटेंट बनवतो. माझा तर चांगला व्हिडिओ आहे, माझ्या व्हिडिओमध्ये चांगला दम आहे. चांगले व्हिडिओ बनवूनसुद्धा चांगले माझे व्हायरल होत नाही, माझे व्हिडिओ व्हायरल होत नाही. माझा शॉर्ट चॅनल जो आहे तो फ्रीज झाला आहे. तर ह्या मागची कारणे काय आहेत हे तुम्हाला कारणे माहिती पाहिजेत. तर मित्रांनो, याचे जे कारणं आहेत ते जास्त तुम्ही कारणं असतील किंवा भरपूर प्रमाणात कारणं असतील, हे याच्या मागे जाऊ नका. याचं 1 ते 2च मेन कारणं आहेत. त्याच कंटेंटवर जर तुम्ही तुमच्या जे कंटेंट चालू आहेत, जे तुमचे कशाही प्रकारचे कंटेंट बनवत असाल, म्हणजे शॉर्ट चॅनलवर तुमचे जे व्हिडिओ तुम्ही बनवतात, तुम्ही कशाही प्रकारचे व्हिडिओ बनवत जास्त थोडे तुमचे चांगल्या प्रकारचे एकदम असतील किंवा थोडे कमी चांगले असतील, म्हणजे एकदम 2 प्रकारचे, म्हणजे एकदम काही मुलं, म्हणजे हे जे नवीन यूट्यूबर्स असोत किंवा जुने यूट्यूबर्स असोत, काही एकदम जबरदस्त त्यांची एडिटिंग म्हणजे एकदम एडिटिंग चांगल्या प्रकारची असते आणि त्यांच्यात एकदम कॉमेडियन किंवा एकदम चांगल्या प्रकारचे शॉर्ट्स असतात. तरी बाकीच्यांचे शॉर्ट जे असतात ते व्हायरल होत नाही. त्याचे मेन कारण म्हणजे मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओला आता आपण एकदम मेन कारण आहे त्या कारणावर आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, ह्याचे काम जे आहे, तर पहिला मुद्दा त्यावर आहे, तो म्हणजे डेली काम नाही. तुमचं जर डेली काम नाही तुमच्या चॅनलवर, शॉर्ट चॅनलवर, तर तुमचा शॉर्ट चॅनल जो आहे तो चांगल्या प्रकारे ग्रो होणार नाही. म्हणजे असं असतं की लाँग चॅनलचं ठीक आहे. जर लाँग चॅनलचं असं असतं की तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करत असाल तर डेलीच अपलोड करायला पाहिजे. आणि 2 दिवसांनी तुम्ही 2 दिवसाआड, म्हणजे आज टाकलं 2 दिवस नाही आणि त्याच्यानंतर टाकलं, तुमची हे लाँग चॅनल जो असतो ते नियोजनावर असतं, म्हणजे वेळापत्रकावर असतं. जर तुमचा टाईम टेबल असेल, त्याच टाईम टेबलप्रमाणे जर तुम्ही चालले, जर डेली तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल तर डेलीच अपलोड करत राहिले तरच चॅनल चांगल्या प्रकारे चालतो. नाहीतर चॅनल जो असतो तो फ्रीज होत चालतो, म्हणजे चांगल्या प्रकारे व्ह्यूज येत नाही. त्याचप्रमाणे शॉर्ट चॅनलचे आहे. शॉर्ट चॅनलचे एकदम त्याच्यापेक्षाही थोडं आपल्याला डेली काम करावं लागतं. जर शॉर्ट चॅनल जो आहे त्याच्यावर आपण जर डेली काम केलं नाही, डेली 1-2 व्हिडिओ जास्त प्रमाणात, काही जर यूट्यूबर असतात की डेली 2 व्हिडिओ अपलोड करतात. तर जर 2 व्हिडिओ जर आपण अपलोड केलेत, तर दिवसाला 2 व्हिडिओ, काही हो, कोणतंही कारण असू द्या, जर तुम्हाला यूट्यूबवर तुमचा शॉर्ट चॅनल ग्रो करायचा असला, तर जर तुम्ही डेली 2 व्हिडिओ अपलोड करत आहात, तर डेली 2 व्हिडिओ हे अपलोड करायलाच पाहिजे. तरच तुमचा चॅनल फ्रीज होणार नाही, तरच तुमचा चॅनल चांगल्या ग्रो लेवलवर राहील, म्हणजे ग्रो होत राहील. जर तुम्ही डेली 2 व्हिडिओ अपलोड करत आहात, समजा 4 महिने झाले, 5 महिने झाले, तुमचा चॅनल ग्रो होत चालला आहे, चांगल्या प्रकारे ग्रो होत चालला आहे किंवा तुमचा चॅनल मोनेटाईज जरी झाला आहे, पण जर तुम्ही दर दिवशी तुम्ही डेली 2 व्हिडिओ अपलोड करत आहात आणि अचानक 3 किंवा 4 महिन्यापासून तुम्ही थोडा गॅप दिला, म्हणजे 10 ते 15 दिवसाचा गॅप दिला, तुम्ही त्यावेळेस तुमच्या काही कारणास्तव तुम्ही शॉर्ट चॅनलवर काम करू शकले नाही आणि 10 ते 15 दिवसांनी तुम्ही परत एक व्हिडिओ अपलोड केला, तर त्यावेळेस तुमच्या व्हिडिओवर फक्त 5 ते 10 किंवा 15 व्ह्यूज येत राहतील.
म्हणजे तुम्ही पहिले 3-4 महिने डेली काम करत राहायचे, त्यावेळेस तुमच्या चॅनलवर 1000, 2000, काही व्हिडिओवर 5000, 6000 अशाप्रमाणे व्ह्यूज येत असतील आणि अचानक व्ह्यूज डाऊन झाले. म्हणजे फक्त 10 ते 15 व्ह्यूज किंवा 50 ते 60 व्ह्यूज किंवा 100 व्ह्यूज ह्याप्रमाणे व्ह्यूज येतात. म्हणजे तुम्ही नियोजन सोडून तुम्ही गेले. तुमचं जे टाईम टेबल होतं ते तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडलं नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट 10 ते 15 दिवसाचा गॅप दिला आणि तुम्ही परत व्हिडिओ अपलोड करायला लागले. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून डेली तुम्हाला 2 व्हिडिओ अपलोड करत राहिले तर 3 किंवा 4 व्हिडिओ अपलोड करून तुम्ही जो पहिल्यासारखा चॅनल ग्रो होता त्याप्रमाणे जर तुम्हाला त्या तुमच्या चॅनलची ग्रोथ करायला लागली, तर मित्रांनो, तुमचा चॅनल 15 दिवसामध्ये थोडा अनफ्रीज झाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काम केले नाही, त्यामुळे तुमचा चॅनल जो आहे तो अनफ्रीज झाला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डेली 2 व्हिडिओ अपलोड करत होते, त्या 2 व्हिडिओ ऐवजी तुम्हाला 3 व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे किंवा 4 व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. त्यावेळेस तुमच्या ज्या शॉर्ट चॅनलची रीच आहे ती पुन्हा एकदा वापस येईल आणि मग तुमचा चॅनल अजून चांगल्या प्रकारे धावायला लागेल, म्हणजे ग्रो व्हायला लागेल. तर मित्रांनो, हे एकदम खूप मोठी गलती आहे, खूप मोठी चूक आहे. ही चूक सुधारायला पाहिजे, ही मेन चूक आहे. आणि दुसरी गलती म्हणजे तुम्ही एका कॅटेगरीवर काम करत नाही. उठायचं, काही कुत्र्याचं किंवा एखाद्या जनावराचं जे शॉर्ट जे आहेत, म्हणजे ते 15 सेकंद किंवा 20 सेकंद, अर्धा मिनिट अशाप्रमाणे तुम्ही जे वाटेला जनावरे असतात किंवा काही पण ॲक्सिडेंट झाला त्याचा व्हिडिओ शूट करून टाकला, अपलोड केला आपल्या चॅनलवर, किंवा एखादं चांगलं झाड दिसलं त्या झाडाची चांगली शूटिंग काढून, म्हणजे चांगल्या प्रकारे शूट करून तो व्हिडिओ आपण शॉर्ट चॅनलवर आपल्या अपलोड केला. म्हणजे त्याच्यावर एखादं गाणं आपण टाकलं आणि अपलोड केला. म्हणजे काहीतरी खिचडी करून ठेवायची. हे जे भेटलं ते एखादं जे काही एक नवल वस्तू वाटली त्याची शूटिंग थोडीफार काढली आणि व्हिडिओ अपलोड केला. ह्या प्रकारचे काम आपल्याला करायचं नाही. जर ह्या प्रकारचे काम केले तर ह्या प्रकारचे पण ऑडियन्स जे असतात ना, त्या ऑडियन्सला ह्या प्रकारचे काम आवडत नाही. कारण काही ना काही तुम्ही उठलं सुटलं शूट केलं आणि व्हिडिओ अपलोड केला आणि आपला चॅनल मोनेटाईज होईल, आपले शॉर्ट चॅनलवरून पैसे कमवू, असं होणार नाही. तर हे गलती करायची नाही मित्रांनो. अशा प्रकारच्या जर गलती केले तर तुमचा चॅनल फ्रीज तर राहीलच, पण त्याच्यावर व्ह्यूज पण जास्त येणार नाही. तुम्ही जरी डेली काम करत राहिले तरी ह्या प्रकारचे कॉन्टेंट लोकांपर्यंत जास्तही गेले तरी ह्या प्रकारचे कॉन्टेंट जे आहेत, शॉर्ट जे आहेत, ते लोकांना आवडत नाही. काहीतरी एकच कॅटेगरीवर काम करा, तरच तुमचा चॅनल ग्रो होऊ शकतो. तर मित्रांनो, 2च गलत्या इम्पॉर्टंट आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही डेली काम करायला पाहिजे. जर तुमचे दिवस 1-2 दिवस इकडे तिकडे झाले, जर डेली तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करत असाल तर एक व्हिडिओ हा शॉर्ट व्हिडिओ हो डेली यायलाच पाहिजे. काही कारण असलं तरी एक व्हिडिओ हा यायलाच पाहिजे. त्याच वेळेस आपला चॅनल ग्रो होऊ शकतो आणि त्याच वेळेस आपला चॅनल जो आहे, डेली काम केल्याने आपला चॅनल फ्रीज होत नाही. आणि जर आपला गॅप गेला तर आपल्या चॅनलवर इफेक्ट पडू शकतो आणि चॅनल जो आहे तो फ्रीज होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.